अणूने तिच्या मुलीला विक्रमकडे ठेवले आणि स्वतः फ्रेश होण्यासाठी निघून गेली. अन्वी आपल्या डॅडीसोबत खेळत होती. विक्रम तिला खेळणी दाखवत म्हणाला, "काय झालं? माझ्या परीला झोप येत नाही का? माझी परी खेळायच्या मूडमध्ये दिसते." डॅडीला पाहताच लहानशी अन्वी अजून जोरजोरात हातपाय हलवू लागली आणि गोल गोल डोळ्यांनी त्याच्याकडे टुकूर टुकूर पाहू लागली. तेवढ्यात मंजूजी आत आल्या आणि प्रेमाने म्हणाल्या, "अरे रे, माझी अन्वी उठली वाटतं. आण, माझ्याकडे दे तिला." त्यांनी आपल्या नातीला जवळ घेतलं आणि म्हणाल्या, "मी घेऊन जाते हिला खाली. तुम्ही दोघं फ्रेश होऊन खाली या, मग सगळे मिळून नाश्ता करू." असं म्हणून त्या अन्वीला घेऊन खाली गेल्या. विक्रमने सुटकेचा निश्वास टाकला. मुलगी गेल्यानंतर त्याने अंग थोडं ताणलं, दार लॉक केलं आणि पलंगावर आडवा झाला. हीच तर योग्य वेळ आहे असा विचार करून तो अणूची वाट पाहू लागला. 10 मिनिटांनी अणू वॉशरूममधून बाहेर आली. तिने मरून रंगाची साडी नेसली होती, ज्यावर पांढऱ्या फुलाचं डिझाईन आणि बॉर्डर होतं. पदर वन साईड सोडला होता. ती आपल्या ओल्या केसांना टॉवेलने पुसत बाहेर आली. विक्रम तिला एकटक पाहत होता. त्या रंगात ती अजूनच खुलून दिसत होती. तिने केस पुसून टॉवेल बाल्कनीत वाळत टाकला आणि आरशासमोर येऊन उभी राहिली. एका हाताने केस ठीक करत पुढे आणले, त्यामुळे तिची गोरीपान पाठ त्याला दिसत होती. तिची पाठमोरी आकृती पाहून विक्रमची तर विकेटच पडली. त्याचं हृदय जोराने धडधडू लागलं. "लग्न झालं, मूल झालं, तरी माझं हृदय पुन्हा पुन्हा चोरतेस तू," तो मनातच म्हणाला आणि तिच्या मागून येऊन तिला मिठीत घेतलं. आरशातूनच त्याच्याकडे पाहत अणू म्हणाली, "काय झालं?" ती केस नीट करत क्लिप लावते आणि त्याच्याकडे वळते. "काय हवंय तुम्हाला?" विक्रम हसत म्हणाला, "खूप काही हवंय जान, आता देशील?" असं म्हणत त्याने आरशासमोर ठेवलेल्या तिच्या रंगीत बांगड्या उचलल्या आणि तिच्या हातात घालू लागला. नवरा इतक्या प्रेमाने बांगड्या घालत होता की अणू फक्त आनंदाने त्याला पाहत राहिली. विक्रमने तिचे दोन्ही हात बांगड्यांनी भरून टाकले आणि त्या हातावर किस करत तिच्या कमरेवर हात ठेवून म्हणाला, "खूप सुंदर दिसत आहेस." अणू हसत विचारते, "अरे काय झालं? आजकाल तर रोज माझी स्तुती करत आहात." विक्रम म्हणाला, "अरे सुंदर दिसतेस म्हणून कौतुक केलं तर त्यात काय गैर आहे?" "नाही, तसं नाही, पण तुम्ही आधी फ्रेश होऊन या. अन्वी रडत असेल." "ती नाही रडणार, पण तू थोडा वेळ मला असंच राहू दे." असं म्हणत त्याने अणूला अजून जवळ ओढलं. "आता काय करायचं आहे सांगा." असं म्हणत अणूने विक्रमच्या गळ्यात आपले दोन्ही हात टाकले. "करण्यासाठी तर खूप काही आहे जान," विक्रम हलकंसं हसत म्हणाला आणि नाकाने तिच्या मानेवर स्पर्श करू लागला. "काय करत आहात तुम्ही?" "सांगितलं ना, खूप काही करायचं आहे." "आधी तुम्ही फ्रेश होऊन या विक्रमजी." "मला कुठेच जायचं नाही," विक्रम म्हणाला. "का?" "माहीत नाही. आज मला पूर्ण दिवस माझ्या बायकोसोबत घालवायचा आहे." तो हलकंसं हसला. अणू म्हणाली, "त्यासाठी अजून खूप दिवस आहेत. आता तुम्ही ऑफिसला जा आणि अशा फालतू खोड्या करू नका. चला, आधी फ्रेश होऊन या." "अरे, मी आज ऑफिसला जाणार नाही. आजचा पूर्ण दिवस तुझ्यासोबतच घालवणार." असं म्हणत विक्रमने अणूला अजून घट्ट मिठीत घेतलं. "जा ना, नाहीतर मी आईंना तुमच्या सगळ्या खोड्या सांगेन." अणूने चेतावणी दिली. "तर आता तू आईचं नाव घेऊन मला घाबरवशील? जा सांग, घाबरत नाही मी कोणाला." विक्रम खोट्या रागाने म्हणाला. "अरे तुम्हाला नाही वाटत कोणाची भीती, पण आधी मला जाऊ द्या. मला खाली जायचं आहे. शाळेत जाणारी मुलंही तुमच्यापेक्षा कमी नाटकं करतात. तुम्ही ऑफिसला न जाण्यासाठी किती बहाणे करत आहात." असं म्हणून अणूने विक्रमला वॉशरूमकडे ढकलले, पण अणूने त्याला दूर ढकलताच विक्रमने तिचा हात धरला आणि तिला आत ओढून दार बंद केलं. विक्रम तिच्याकडे मिश्किलपणे हसून पाहत होता, जणू काही विचारत होता की "आत्ता कुठे जाशील?" अणू म्हणाली, "विक्रमजी, मी नुकतीच फ्रेश झाली आहे. प्लीज मला जाऊ द्या." विक्रम हसत म्हणाला, "नाही, अजिबात नाही." असं म्हणत त्याने तिची साडी तिच्या कमरेजवळून थोडी खाली सरकवली आणि तिला दोन्ही हातांनी घट्ट धरले. "हे काय आहे? किती मऊ मऊ आहेस तू." तिच्या मऊ शरीराचा अनुभव घेत विक्रम म्हणाला, "आपण एकमेकांच्या इतकं जवळ आहोत, तरीही तुझ्या स्पर्शाला पूर्णपणे अनुभवण्याची संधी मला मिळाली नाही. माझं मन असले तरी मी काही करू शकत नाही. तुझ्या आरोग्यासाठी मला 2 महिने वाट पाहावीच लागेल." तिच्या सौंदर्याकडे पाहत विक्रम किंचित अस्वस्थतेने म्हणाला, "एवढी सुंदर वस्तू समोर असून कोणी उपवास कसा करू शकतो? माझ्या शरीरात काहीतरी होत आहे." असं म्हणत तो हळूहळू तिच्या कमरेवरून हात फिरवू लागला आणि तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. त्या स्पर्शाने अणूचं शरीर थरथर कापू लागलं. "विक्रमजी, कृपया मला सोडा. तुम्ही आंघोळ करा. मी खाली जाते. अन्वी रडत असेल." ती दबलेल्या आवाजात म्हणाली. विक्रमने हलकेच हसून उत्तर दिलं, "आई आत्ताच तिला घेऊन गेलीये. ती नाही रडणार. तू फक्त गपचूप इथे थांब." असं म्हणत त्याने तिच्या संपूर्ण शरीराला आपल्या हातांनी अनुभवले. मग हळूच तिच्या ओठांना किस करत त्याने तिला घट्ट आपल्या मिठीत घेतलं. विक्रमला इतकं जवळ पाहून अणूचं शरीरही थरथरलं. तिने विक्रमला घट्ट मिठी मारली आणि आपलं डोकं त्याच्या छातीवर टेकवलं.
दोघंही बराच वेळ असंच एकमेकांच्या मिठीत सामावून राहिले. अचानक विक्रम म्हणाला, ओय आता जा, जर तू असंच मला चिटकून राहिलीस ना तर माझं काही खरं नाही. असं म्हणत त्याने अनुला हलकं बाजूला केलं आणि आंघोळीसाठी गेला. विक्रमच्या त्या ओढाताणीकडे पाहून अनु मंद हसली आणि खाली आपल्या मुलीकडे गेली. विक्रमला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ती आधीच बेडवर ठेवून आली होती. खाली गेल्यावर तिने पाहिलं की अन्वी आपल्या आजी आजोबांसोबत खेळत होती. दोन्ही तिला मांडीवर घेऊन हसत खेळत गप्पा मारत होते. अनु विक्रमसाठी नाश्ता तयार करून डायनिंग टेबलवर मांडू लागली. हॅलो अनु मॅडम, तुला हे सगळं करण्याची काय गरज आहे? मोलकरीण आहे ना? असं म्हणत श्रेया डायनिंग टेबल जवळ येऊन बसली. अगं नाही श्रेया, तुझे भैया ऑफिससाठी तयार होत आहेत, त्यांच्यासाठी केलं आहे. आणि तू इतकी उदास का आहेस? काय झालं? अनुने विचारलं. श्रेया रडवेला चेहरा करत म्हणाली, मम्मीने जेव्हापासून अन्वीला तुझ्या खोलीतून खाली आणले ना, तिने एकदासुद्धा मला तिचे लाड करू दिले नाही. ते दोघे बघ कसे खेळत आहेत तिच्यासोबत, माझ्याजवळ देतच नाही आहेत. श्रेयाचं बोलणं ऐकून अनु हलकं हसली आणि म्हणाली, पप्पा ऑफिसला गेले की तूच घे तिला, चल आता नाश्ता कर. असं म्हणत तिनं तिला सांत्वना दिली आणि नाश्ता दिला. काय करू, जोवर हे लोक आहेत तोवर अन्वी मला मिळणार नाही, गपचूप नाश्ताच करूया. असं म्हणत श्रेया नाश्ता करू लागली. श्रेयाचं बोलणं ऐकून महेंद्रजी आणि मंजूजी म्हणाले, काय करत आहेस तू? कॉलेज सोडलेस का काय? परीक्षा जवळ आल्या आहेत आणि तू काही अभ्यासच करत नाहीस. श्रेया नाक मुरडत म्हणाली, हो, खड्ड्यात गेलं कॉलेज, मी देणार नाही परीक्षा. आणि तोंड वाकडं करत नाश्ता करू लागली. परीक्षा नाही देणार, अभ्यास नाही करणार तर काय करशील? घरात बसशील? मंजूजीने विचारलं. श्रेया म्हणाली, लग्न करून माझ्या सासूबाईंना नातू देईन. काय? आता तुला लग्न करायचं आहे? मंजूजीने आश्चर्याने विचारलं. मुलीचं बोलणं ऐकून महेंद्रजी अन्वीला मांडीवर घेत हसू लागले. श्रेया पुढे म्हणाली, अगं सगळा अभ्यास कोण करतं? आतापर्यंत जे शिकले ते पुरेसं नाही का? शेवटचा वर्ष आहे, अभ्यास नाही केला तरी काय फरक पडतो? त्यात कॉलेज माझ्या पप्पांचं आहे, मला असंच सर्टिफिकेट मिळून जाईल. मग मला परीक्षा द्यायची काय गरज आहे? आणि तसंही तुम्ही लोकांनी माझ्या लग्नाबद्दल काही ठरवलं आहे की नाही? मंजूजीने थोडं हैराणीने विचारलं. म्हणजे काय, कुणी पसंत केलंयस की काय तू आधीच? त्यावर श्रेया म्हणाली, कुणा दुसऱ्याला का पसंत करू? तुमच्या जावयालाच पसंत केलंय मी खूप आधीपासूनच, पण तुम्हीच आमच्या लग्नाची गोष्ट पुढे नेत नाही आहात ना. तेवढ्यात विक्रमही वरच्या मजल्यावरून खाली उतरला आणि डायनिंग टेबलवर येऊन बसला. अनुने त्याच्यासाठीही नाश्ता वाढला. मंजूजीने विचारलं, अच्छा, तर कोण आहे तो जावई? घरात सगळ्यांनाच ठाऊक होतं की श्रेया जयबद्दल बोलत आहे, फक्त बिचाऱ्या मंजूजींनाच याची कल्पना नव्हती. स्वतःच्या मुलाच्या चुका आणि गोंधळात अडकून त्यांनी मुलीकडे लक्षच दिलं नव्हतं. जर त्यांनी थोडं लक्ष दिलं असतं तर जय आणि श्रेयाच्या नात्याची जाणीव त्यांना आधीच झाली असती. महेंद्रजी म्हणाले, अजून कोण असणार मंजू? जयबद्दल बोलत आहे ती. अच्छा, पण तुम्हाला ही गोष्ट केव्हा कळली? मंजूजींनी विचारलं. त्यावर विक्रमने नाश्ता करत उत्तर दिलं, ही काही आजची गोष्ट नाही आहे मम्मी, ती फर्स्ट इयरपासूनच जयवर प्रेम करत आहे, फक्त तिनं कुणाला सांगितलं नव्हतं. असं आहे का? मंजूजी आश्चर्याने म्हणाल्या. श्रेया हसत म्हणाली, हो, पण आता सगळ्यांना कळलंच आहे ना, आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करतो. आता आमचं लग्न लावून द्या ना. मी त्याच्यावर खूप प्रेम करते, पण मी हे त्याला कितीतरी वेळा सांगूनही त्यानं माझ्या प्रेमाला कधी मान्यता दिली नाही. तो नेहमी हेच म्हणायचा, मला प्रेम वगैरे काही समजत नाही, मी फक्त विक्रमचा मित्र आहे आणि तसाच राहीन. इतकी वर्ष त्यानं माझ्या भावना नाकारल्या, पण जेव्हा अखेर त्यानं मान्य केलं तेव्हा या भाऊसाहेबांचा ड्रामा सुरू झाला. आता सगळं ठीक आहे ना, तर मग आमचं लग्न लावून द्या. मंजूजी हसत म्हणाल्या, अगं मला वाटलं नव्हतं की तुला लग्नाची एवढी घाई झाली असेल. घाई नको करू तर काय करू? भीती वाटते, तुमचा जावई कोणा दुसऱ्याचा होईल की काय. परवा मी ऑफिसला गेले होते, सगळ्या मुली त्याच्या आजूबाजूला फिरत होत्या. मी विचारलं काय झालं, तर म्हणाल्या छोटीशी प्रॉब्लेम होती, सरांकडे क्लिअर करायला आले होते. सगळ्या त्याच्याकडेच बघत बसल्या होत्या आणि साहेब मात्र कोणाकडेही लक्ष न देता शांतपणे सर्वांच्या प्रश्नाची उत्तरं देत होते. श्रेया रागाने म्हणाली. तिचं बोलणं ऐकून मंजूजी उपहासाने म्हणाल्या, वा, म्हणजे माझ्या जावयाने तर एका राक्षसीला सांभाळण्याचा निर्णय घेतलाय, तर त्याच्या हिमतीची दाद दिली पाहिजे. आईचं बोलणं ऐकून श्रेया रागाने त्यांच्याकडे पाहत म्हणाली, मम्मी, तुम्ही माझी सगळ्यांसमोर खिल्ली उडवताय, याची तुम्हाला काही जाणीव आहे का? ती नाश्त्याचा एक घास घेत म्हणाली. सत्य बोलल्यावर कोणालाही राग येतो, मंजूजी शांतपणे म्हणाल्या आणि आपल्या मुलीकडे दुर्लक्ष करून नातीला मांडीवर घेतलं आणि महेंद्रजींना नाश्ता वाढू लागल्या. श्रेया म्हणाली, ठीक आहे, तुम्ही काहीही विचार करा, पण एकदाचं स्पष्ट सांगा, आमचं लग्न करून देणार की आम्हाला जाऊन लग्न करावं लागेल?
मंजूजी म्हणाल्या, अरे घरच्या सगळ्यांनी मान्य केलंय ना, मग पळून लग्न करण्यात काय मतलब? असं म्हणत त्यांनी श्रेयाच्या डोक्यावर हलकी थाप दिली. तर मग लवकर लग्न लावून द्या, नाहीतर खरंच पळून जाईन, असं म्हणत श्रेया नाश्ता संपवून हात धुवायला गेली. मंजूजी संतापून म्हणाल्या, अरे या जयला दुसरी कोणी सापडली नाही का? विक्रम, हा जय या राक्षसीची लग्न करतोय. त्या सोन्यासारख्या मुलाला अशी राक्षसी मिळणार हा विचार करूनच माझं मन दुखतंय. हे ऐकून श्रेया रडवेला चेहरा करत ओरडली, डॅडी पाहिलंत ना मम्मी मला काय काय बोलते. महेंद्रजी आपल्या मुलीची साईड घेऊन म्हणाले, मंजू, तुझ्या जावयाचे सौभाग्य आहेत की त्याला माझी मुलगी मिळणार आहे आणि वरून तू माझ्या मुलीला असं म्हणतेस. मंजूजीने टोमणा मारत उत्तर दिलं, घ्या, अजून तिचीच साईड घ्या. तेवढ्यात महेश्वरीजी घरात आली आणि म्हणाली, कोण आहे तो जो माझ्या सुनेबद्दल बोलतोय? काय झालं बेटा, तुझा चेहरा कसा पडला आहे? श्रेयाचा हात पकडून त्यांनी विचारलं. त्यावर मंजूजी म्हणाल्या, तुमच्या सुनेबद्दल काही नाही बोलत ताई, पण आमच्या जावयाचं कुठे आयुष्य बिघडू नये हीच काळजी वाटते. महेश्वरीजींना मंजूजीच्या बोलण्याचा अर्थ लक्षात आला नाही. नक्की त्यांना काय म्हणायचंय. तेवढ्यात मंजूजींनी विचारलं, ताई तुम्हाला माहीत आहे का जय आणि श्रेया एकमेकांवर प्रेम करतात? महेश्वरीजी शांतपणे म्हणाल्या, हो, जयने सांगितलं होतं. मंजूजी म्हणाल्या, हाच तर आम्ही विचार करतोय, जय बाबू या राक्षसीसोबत कसा निभावून येईल. त्यावर महेश्वरीजी ठामपणे म्हणाल्या, ताई माझी सून काही राक्षसी नाही, उलट अशी सोन्यासारखी मुलगी त्याला मिळणार हे माझ्या मुलाचं भाग्यच आहे. त्यांनी हसत श्रेयाकडे पाहिलं. मंजूजीने नाक मुरडत उत्तर दिलं, अहो ताई, आता तुम्हाला ती तशी वाटत असेल, पण नंतर या राक्षसीचे खरे रंग दिसतील तुम्हाला. त्या बिचाऱ्या जयच्या गळ्यावर सुरी ठेवून जबरदस्ती आय लव्ह यू म्हणून घेतलं असेल, तेव्हा तो लग्नाला हो म्हणाला असेल, नाहीतर या राक्षसीशी कोण लग्न करेल. हे ऐकून श्रेया डोळ्यात पाणी आणत म्हणाली, मम्मी, मी खरंच तुमचीच मुलगी आहे का, की मला कुठून तरी उचलून आणले तुम्ही? कोणी आपल्या मुलीला असं बोलतं का? डॅडी, मला मम्मी आवडत नाही, लगेच मम्मीला डिवोर्स द्या आणि दुसरी मम्मी आणा. आणाल की नाही? अहो पाहिलंत ना ही माझ्याशी कशी बोलते, असं म्हणत मंजूजी महेंद्रजीकडे तक्रार करायला गेल्या. महेंद्रजी हसत म्हणाले, मलाही तसंच वाटतंय जाणेमन, ही मम्मी आता फार जुनी झालीये, नवीन आणू का? श्रेया लगेच म्हणाली, हो हो आणा. गप्प बस तू, कोणी दुसरी आली ना इथे तर तिला पेट्रोल टाकून जाळून टाकेन मी, असं म्हणत मंजूजीने रागाने साडीचा पदर कमरेला घट्ट खोचला. महेंद्रजी घाबरले. अगं मंजू, एवढी चिडायची काय गरज आहे? श्रेया तर फक्त मजाक करत होती म्हणून मीही गंमत म्हणून बोललो. त्यांच्या बोलण्यावर अणू मंद हसली आणि सगळ्यांना नाश्ता दिला. ती आपल्या मुलीला मांडीवर घेऊन तिच्याशी खेळू लागली. मंजूजीने विचारलं, ताई तुम्ही एकट्याच आलात का? जय आणि मोठे भाऊ नाही आले? महेश्वरीजी म्हणाल्या, नाही ताई, ते दोघं ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेले आहेत. जयलाही अर्जंट मीटिंग होती म्हणून मीच एकटी अन्वीला भेटायला आले. नाश्ता पूर्ण झाल्यावर महेश्वरीजींनी अन्वीला मांडीवर घेतलं आणि अनुजवळ बसत म्हणाल्या, तू आरामात जेवून घे, तुझ्या मुलीला आम्ही पाहतो. नंतर सगळेजण अन्वीच्या भोवती खेळू लागले. विक्रमनेही आपला नाश्ता संपवला आणि अनुला म्हणाला, आज मला थोडा उशीर होऊ शकतो, मी फोन करीन. मीटिंग आहे म्हणून तुझा भाऊही लवकर निघून गेलाय. तू वेळेवर जेव आणि अन्वीची काळजी घे, बाय. असं म्हणत विक्रमने आपल्या मुलीला कडेवर घेतलं, तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं आणि ऑफिसला निघून गेला. थोड्या वेळाने महेंद्रजीही ऑफिसला निघून गेले. त्यानंतर अणूने आपल्या मुलीला दूध पाजलं आणि हॉलमधल्या पाळण्यामध्ये तिला झोपवलं. सगळे हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते. महेश्वरीजी म्हणाल्या, तसं पाहिलं तर सगळ्यांनाच त्यांच्या प्रेमाबद्दल माहीत झालंच आहे नाही का ताई? मग आता त्यांच्या लग्नाचं काय ठरवलं आहे? त्यावर मंजूजी म्हणाल्या, ताई अजून तर बाळ 2 महिन्याचंच आहे आणि अणूही अजून पूर्णपणे बरी झालेली नाही. 1 महिना जाऊ दे, 3 महिने पूर्ण झाले की अणूही नीट बरी होईल आणि बाळही सगळ्यांमध्ये व्यवस्थित राहू शकेल. आता घाईघाईत लग्न केलं तर ही लोकंही नीट एन्जॉय करू शकणार नाही. हेही बरोबर आहे ताई, असं म्हणत सगळे लग्नाच्या तयारीबद्दल गप्पा मारू लागले. अरे बापरे, मला तर खूप लाज वाटते, असं म्हणत श्रेयाने अणूच्या खांद्यावर आपला चेहरा लपवला. अणू हसत म्हणाली, सगळी बेशर्मीची कामं करून आता कशाला लाजते श्रेया? श्रेया थोडी चकित होऊन म्हणाली, ओय, मी काय बेशर्मीचं काम केलं बरं? मग हे काय आहे? असं म्हणत अणूने आपला फोन काढून एक फोटो दाखवला, ज्यात श्रेया जयला किस करत होती. ओय, हा कधी काढलास तू? श्रेयाने आश्चर्याने विचारलं. अणू म्हणाली, तू खुल्या जागेत माझ्या भावाला किस करत होतीस. तुला काय वाटतं कोणी बघणार नाही? मी माझ्या रूमच्या बाल्कनीत होते बाळाला मांडीवर घेऊन आणि मला हा सीन दिसला. तुला चिडवण्यासाठीच मी लगेच फोटो काढला. श्रेया डोळे मोठे करत म्हणाली, ओय पागल,
जर तू फोटो काढलास तर मी काय रडेन का? मी कुणा दुसऱ्यालाच थोडं किस केलंय, माझ्या होणाऱ्या नवऱ्यालाच केलंय ना. आणि फोटो तर खूपच छान आली आहे, असं म्हणत तिने ती फोटो आपल्या फोनवर सेंड केली आणि खुश झाली. अनु म्हणाली, छी छी निर्लज्ज, तुला कुणी बघेल याची अजिबात भीती नाही का? श्रेया खळखळून हसत म्हणाली, ओय पागल मुलगी, होणाऱ्या नवऱ्याला किस केल्यावर कोण काय म्हणणार? थोडी अक्कल वापर. तू तर लग्न करून बाळाला जन्म दिलास, पण अजून तुझं मेंदू तसंच आहे. मला कळत नाही माझा भाऊ तुझ्याशी कसा निभावतो. श्रेयाने डोक्यावर हात ठेवला. त्यावर अणू चिडून म्हणाली, हो हो, मला तर मेंदूच नाही, सगळं काही तुझ्या भावालाच माहीत आहे. म्हणूनच लग्नाआधीच मला आई बनवलं त्यांनी. आणि तूही आता माझ्या भावाच्या मागे लागली आहे. असं वाटते तूही तोच सीन रिपीट करणार आहेस. अनु हसून म्हणाली, अरे तुझ्या भावात तो दमच नाही. माझा भाऊ खरा रोमॅन्टिक आहे, म्हणून तुझ्यासोबत असं झालं. तुझा भाऊ तर या बाबतीत एकदम बुद्धू आहे. श्रेयाने चेष्टेच्या सुरात म्हटलं. अनु आपलं हसू कंट्रोल करत म्हणाली, असं आहे का? मग हीच गोष्ट एकदा मागे वळून सांग जरा. श्रेया म्हणाली, सांगते, मला काय भीती. असं म्हणून ती मागे वळली आणि पाहते तर काय, जय तिथेच उभा होता आणि रागाने तिला बघत होता. हे पाहता श्रेया घाबरली. पटकन अनुच्या दिशेने वळली आणि कुजबुजत विचारलं, सगळं ऐकलं का त्यानं? अनु निर्धास्तपणे म्हणाली, हो, सगळं ऐकलं. खूप मोठी धोकेबाज आहेस तू. तू माझी बेस्ट फ्रेंड होती, वरून आता माझी वहिनीसुद्धा आहेस. तरी तू मला फसवलंस. तुला असं सोडणार नाही मी. भैयाला येऊ दे, तुझं खरं रूप त्याला दाखवीन. श्रेया रागाने बोलतच होती तेवढ्यात जयने सगळ्यांसमोर तिचा हात धरला आणि म्हणाला, इकडे ये, मला तुझ्याशी बोलायचंय. मग त्याने जबरदस्तीने तिला खोलीत खेचून नेलं. जाण्यापूर्वी श्रेया ओरडली, ऐक अणू, मी परत येते, नंतर बघते तुला. मंजुजीने आश्चर्याने विचारलं, या दोघांना काय झालं? अणूने परिस्थिती सांभाळत त्वरित उत्तर दिलं, काही नाही आई, जयला काहीतरी बोलायचं होतं श्रेयासोबत. मंजुजी हसून म्हणाली, ह्या लोकांची नाटकं कधी संपणार नाहीत. सगळे पुन्हा आपापल्या कामाकडे लागले. तेवढ्यात विक्रमचा फोन आला. अनु फोन उचलून म्हणाली, बोला विक्रमजी. विक्रमने विचारले, जय आला का? अणूने उत्तर दिलं, हो, आत्ताच आला आहे. विक्रम म्हणाला, ठीक आहे, आपल्या खोलीत एक फाईल असेल, ती जयजवळ पाठवून दे. ठीक आहे, 1 मिनिट लाईनवरच राहा, मी आत्ता खोलीत जाते. अणूने विक्रमशी बोलत खोलीत जाऊन त्याने सांगितलेली ती फाईल शोधून काढली आणि म्हणाली, मिळाली विक्रमजी? ठीक आहे, पाठवून दे मग. अणूने विचारलं, काय करत आहात तुम्ही? विक्रमने सांगितलं, काम करतोय, दुपारी मीटिंग आहे, त्यासंबंधी फाईल घरीच राहून गेली होती, म्हणून जयला पाठवलं आणायला. ओ बरं बरं. विक्रमने पुढे विचारले, अन्वी काय करत आहे? अणूने हसून उत्तर दिलं, आत्ताच झोपली ती. आणि तू काय करत आहेस? मी तर आपल्या नवऱ्याबद्दल विचार करत होते. अणूने हसून उत्तर दिलं, अच्छा, काय विचार करत आहेस? असं म्हणत विक्रम आपलं काम थांबवून खुर्चीला टेकून बसला. अनु म्हणाली, मी विचार करत होते की माझा नवरा कधी येईल, काय करत असतील, ऑफिसमध्ये माझ्याबद्दल विचार करत असतील की नाही, माझी आठवण येत असेल की नाही. त्यावर विक्रम म्हणाला, अरे इथे येऊन मला अजून 2 तासही झाले नाही, मी तुला कसा विसरू शकतो? मी असं नाही म्हणत की तुम्ही मला विसराल, मला फक्त हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही माझ्याबद्दल विचार करता की नाही. विक्रमने उत्तर दिलं, मी तुझ्याबद्दल काय विचार करतो हे मी बोलून न दाखवता घरी आल्यावर तुला प्रॅक्टिकली करून दाखवेन. अजून वेळ आहे, हे सगळं दाखवण्याची जास्त घाई करू नका. तू नकार दिलास तरीही मी तुला दाखवीन वेळ आल्यावर. आता फक्त ती फाईल जयला दे. बाय. ठीक आहे विक्रमजी, बाय. असं म्हणून अनुने फोन कट केला आणि फाईल घेऊन खाली आली. खाली आल्यावर तिने पाहिलं की जय आणि श्रेया अजूनही खोलीबाहेर आले नव्हते. म्हणून ती आपल्या सासू आणि मोठ्या आईजवळ जाऊन त्यांच्याशी गप्पा मारू लागली. इकडे जय श्रेयाला खोलीत घेऊन आला आणि दार बंद करून तिला भिंतीला टेकवत विचारलं, काय म्हणालीस तू? काय अर्थ होता तुझा? श्रेया म्हणाली, अरे काही नाही, मी फक्त सहज बोलले, बस. जय आवाज चढवून म्हणाला, आहा, असे बेकार बहाणे देऊ नको. जेव्हा तू बोलायला सुरुवात केली तेव्हा मी तिथे पोहोचलो होतो. तुझा एक एक शब्द न शब्द मी ऐकला आहे. आता जर मी तुझ्यासमोर रोमॅन्टिक नवरा म्हणून सिद्ध झालो नाही तर धिक्कार आहे माझ्यावर. असं म्हणत जयने हळूहळू आपल्या शर्टाची बटणे उघडण्यास सुरुवात केली. हे पाहून श्रेया घाबरत म्हणाली, तू हे काय करतोयस? अगं तूच तर म्हणालीस ना मला काहीच येत नाही. आता बघच, मी तुला दाखवतो मी काय काय करू शकतो. असं म्हणत जयने तिला जवळ खेचलं आणि घट्ट मिठी मारली. मग तिला आपल्या हातात उचलून पलंगावर ढकललं आणि स्वतः तिच्यावर झुकला. जयच्या वजनामुळे श्रेयाच्या पाठीला वेदना झाल्या आणि ती जोरात ओरडली, अरे हे काय करतोयस? मी फक्त मजाक करत होते. आता तुला काही सिद्ध करायची गरज नाही. लग्नानंतर पाहू, पण आत्ता नाही, हे बरोबर नाही.
बाहेर तुझी आणि माझी आई आहे. माझ्या ओरडण्याचा आवाज बाहेर गेला तर दोघी झाडू घेऊन येतील मारायला आपल्याला. जय प्लीज जय, मी असंच बोलत होते, आता परत नाही बोलणार, श्रेया विनवणी करत म्हणाली. परंतु जयने तिचं काहीच ऐकलं नाही. त्याने तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. श्रेया त्याला ढकलण्याचा प्रयत्न करत होती, पण जय तिचं ऐकत नव्हता. त्याने तिचे हात घट्ट पकडले. एकीकडे तिला डीप किस करत दुसरीकडे तो तिच्या नाजूक कमरेवरून हात फिरवू लागला. त्याच्या स्पर्शाने श्रेयाच्या अंगावर शहारे आले. धडधडत्या हृदयाने ती म्हणाली, प्लीज, मी पुन्हा कधीही असं म्हणणार नाही. जय म्हणाला, नाही, आता मला सिद्ध करायचं आहे की मी काय आहे, तेव्हाच मला समाधान मिळेल. असं म्हणत त्याने हळू श्रेयानं घातलेला ड्रेस उतरवण्याचा प्रयत्न केला. श्रेया घाबरली आणि म्हणाली, जय, तुला लाज नाही का? मी तर फक्त मजाक करत होते. तू हे काय करत आहेस? तू मला बुद्धू म्हणून माझी चेष्टा केली, आता मीही थोडी मजा करतो. जयने तिला पुन्हा पलंगावर ढकललं. श्रेया म्हणाली, प्लीज, अरे हात जोडते, आईला कळलं तर जीव घेईल माझा. हो, म्हणूनच काही बोलण्याआधी विचार करायला हवा. असंच काही बोलायचं नाही. लग्नाआधी तुला फर्स्ट नाईट मनवायची आहे का? असं म्हणत जयने पुन्हा तिच्यावर झुकून एक डीप किस केला. त्या किसमध्ये श्रेयाही त्याला प्रतिसाद देऊ लागली. थोड्या वेळाने जय तिच्यापासून वेगळा झाला. तिच्या ओठातून रक्त येऊ लागलं होतं. आपल्या ओठांना स्पर्श करत ती म्हणाली, ढोंगी, किती टॉर्चर करत आहेस मला. लग्नानंतर बघते तुला, तेव्हा मीही तुला बघून घेईन. असं म्हणत जयने आपली काढलेली शर्ट परत घातली आणि आरशासमोर जाऊन म्हणाला, आता ठीक आहे ना? तू तर ठीक आहेस, पण माझे ओठ बघ कसे झालेत. कुणी पाहिलं तर काय विचार करेल? धोकेबाज कुठला. त्याला कोसत ती सुद्धा आरशासमोर येऊन उभी राहिली. आपल्या ओठांवर लिप बाम लावला आणि मग दोघे हळूहळू बाहेर निघाले. जय अणूजवळ गेला, फाईल घेतली आणि सगळ्यांना बाय म्हणून ऑफिससाठी निघून गेला. भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.